ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर. दीपाली रोकडे म्हणून आहेत, अकुर्डीमधून त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. तर ताई म्हणत होत्या 14 वर्ष पूर्ण झालेत माझ्या सेवेला आईंच्या मार्गात येऊन. 15वं आता 1 महिन्यापूर्वी सुरू झालेला आहे म्हणतात. आणि खूप मोठा तो दिवस साजरा केला. अ, मला खूप म्हणजे आईंच्या वर विश्वासच नव्हता म्हणतात. खूप मी नास्तिक होते म्हणा, किंवा काहीतरी मागचं पाप होतं, काही होतं माहीत नाही म्हणतात. पण लग्न झाल्यानंतर मी 1.5-2 वर्षांनी मार्गामध्ये आले म्हणतात. 16-17 वर्ष झाली लग्नाला म्हणतात. आणि लग्न झाल्यानंतर सगळे घरातले मार्गात आहेत म्हणतात. माझे सासू-सासरे, त्याच्यानंतर माझ्या जावा सगळ्या, तिघी जावा आहेत म्हणतात मला, त्या सगळ्या मार्गामधल्या, सगळ्यांचे नवरे मार्गामधले, माझा नवरा मार्गामधला आणि मी एकटीच अशी, की जी नास्तिक मुलगी मिळाले म्हणतात. आणि कसं काय ते, म्हणजे वर जोड्या ठरवून ठेवलेल्या असतात, तर ते त्या पद्धतीनं. आणि असं काहीच नाही म्हणतात, की म्हणजे सगळ्यांची लग्न असं हे करून लव्ह मॅरेज वगैरे असं काही नव्हतं ह्या त्यांच्या घरामध्ये म्हणतात. सगळ्यांची अरेंज मॅरेज होती. माझ्या सगळ्या जावांची वगैरे सगळ्यांची अरेंज मॅरेज, आणि माझंच तेवढं लव्ह मॅरेज होतं म्हणतात. आणि त्याच्या आधी पण माहिती होतं घरच्यांना, की ही मुलगी मानत नाही आहे. पण सासूबाईंचा माझ्या खूप विश्वास होता, की आली ना आपल्या घरात तर मग होईल. आता तुला आवडली आहे ना, तर आम्ही नाही म्हणू शकत नाही. त्यांनी असं कधीच हे नाही केलं म्हणतात, की तू मार्गातलीच असली पाहिजे किंवा करणारीच असली पाहिजे. त्यांचा नेहमीचा विश्वास हा होता म्हणतात, की आली तरी पण आईंनी, म्हणजे तू मार्गात आहेस, तू उपासनेत आहेस, उपासना व्यवस्थित करतोयस, असं कुठले आचरणं करत नाहीस, की ज्या गोष्टींनी आई दुखवल्या जातील किंवा आई नाराज होतील, अशी काही आचरणं तुझ्याकडनं होत नाहीत. अगदी चांगल्या पद्धतीनं तू जीवन जगतोयस, चांगल्या पद्धतीनं मिळवतोयस, चांगल्या प्रकारे तो त्या पैशाचा उपयोग करतोयस, रोजच्या रोज नियमित उपासना आहे, तर मग आम्हाला काही हरकत नाही आहे. कुठलीही मुलगी आण तू, आई तिला मार्गात आणतील. हा विश्वास म्हणजे सासूबाई माझ्या कायम त्यांना म्हणायचं, "तू जर कुठं चुकायला लागलास, म्हणजे वर्तनामध्ये किंवा उपासना तू करेनास, तर मग आम्हाला तुझी काळजी पडेल, की तुझं काय होईल म्हणून. पण तुझे सगळे मार्ग व्यवस्थित आहेत बाकीचे, तर मग तू जोडीदार निवडताना तू कसा निवडतोयस ह्याची मला नाही काळजी करावी लागणार किंवा तुझ्या बाबांना नाही काळजी करावी लागणार. त्याची काळजी आईंना करावी लागणार. जर ती मुलगी योग्य नसेल आणि तू सगळ्या दृष्टीने परिपूर्ण आहेस, तू उपासनेमध्ये आहेस, ती मुलगी योग्य नसेल, तर उपासनेमध्ये असताना तुला अयोग्य मुलगी आई तुझ्या आयुष्यात आणणारच नाहीत." हा विश्वास, इतका ठाम विश्वास माझ्या सासूबाईंचा होता, त्यामुळं मला त्या घरात त्यांनी घेतलं म्हणतात. नाहीतर सगळे मार्गातले मी एकटीच. बरं बाबा, देवधर्म मानणारी असली तर ती एखादी गोष्ट वेगळी. ते सुद्धा नाही म्हणतात. काहीच नाही. सकाळी उठणं, आपलं जे एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टी करणं, घराची साफसफाई करणं, अंघोळ वगैरे करणं, नाश्ता करणं, ऑफिसला जाणं, तिथनं येणं, ह्याच सगळ्या हेच माझं जीवन होतं म्हणतात. त्याच्यानंतर नॉन-व्हेज खात होते मी. त्यांनी त्या गोष्टींना सुद्धा अडवलं नाही. पण मला नंतर ते लग्न झाल्यानंतर 1 महिन्याभरानं मला ते चुकीचं वाटायला लागलं, की बाबा आपण नाही करत ना, तर नॉन-व्हेज वगैरे तरी आपण नाही हे केलं पाहिजे. म्हणजे ते म्हणायचे, "तुला पाहिजे असेल तर आण, कर." आणि होत्या म्हणजे आमच्या घरात पण 2-4 मेंबर होते जे खात होते. नाही असं नाही म्हणतात. पण लेडीज कोण नव्हत्या म्हणल्या खात. छोटी मुलं आणि हे ते खात होते मोठे लोकं. पण लेडीज कोण खात नव्हत्या. त्यात मी एकटीच सगळ्या पुरुषांमध्ये खाणारी. मग ते खूप माझं मला ते बेकार वाटायला लागलं म्हटलं, की सगळ्या बायका खात नाहीत. पण माझ्या सासूबाईंनी मला अडवलं नाही. तुझ्या नवऱ्याला चालतंय, आईंना जर चालत असेल,
तर मग तुझ्या पद्धतीनं कर. म्हणजे एवढं स्वातंत्र्य त्यांनी मुलांना दिलेलं होतं. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, एवढी मोठी फॅमिली, ते आत्ता म्हणतात एक सासू-सासरे गेल्यानंतर ह्या 2 वर्षापूर्वी सासरे आधी गेले म्हणतात, सासूबाई लगेचच त्याच्यानंतर 1-1.5 वर्षात सासूबाई पण गेल्या. त्याच्यानंतर घर आमचं सगळ्यांचं वेगवेगळं हे झालं म्हणतात. तोपर्यंत आईंनी सगळ्यांवर तेवढी कृपा पण केलेली होती, की सगळ्यांनी आपापली स्वतंत्र घरं घेऊन ठेवलेली होती. पण अ, तो एक घरात हे होता म्हणतात, की असेपर्यंत सगळ्यांनी एकत्र राहा. आणि तो 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 एकत्रपणा सासू-सासरे असेपर्यंत टिकला म्हणतात. तोपर्यंत आईंनी ते सुद्धा तजवीज केलेली होती. आमच्या सगळ्या जावांची, सगळ्यांची पुण्यासारख्या सिटीमध्ये सगळ्यांची 1 BHK, 2 BHK अशी घरं. आणि आमचं तर हे स्वतंत्र त्यावेळेला सासू-सासऱ्यांनी ही सगळी आईंची कृपा होती म्हणल्या. का तर सासरे माझे अगदी प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते म्हणतात. आणि ही मुलं एवढी, एक नणंद पण. आणि ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा सासऱ्यांनी एकट्यांनी मिळवताना फक्त आईंच्या ते चरण धरले ना, मार्ग कसे निघत जातात कळत नाही म्हणतात त्या. आणि त्यांनी ते चरण आधीपासून धरलेले होते. सासरे माझे, सासूबाई खूप आधीपासून, अगदी तरुण असल्यापासून ते मार्गात होते म्हणतात. त्यामुळं आईंना सगळी त्यांची काळजी होती म्हणतात. काही नव्हतं, भाड्याच्या घरात होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुण्यासारख्या सिटीमध्ये त्याला प्लॉट घेतला म्हणतात. आणि आमची म्हणतात अगदी मोठा बंगला आहे, की तिघंजण राहू शकतील अशा पद्धतीनं मोठा बंगला आहे म्हणतात. ते सगळं म्हणजे सगळ्यांचं स्पेशल आहे तिथंसुद्धा. असं नाही आहे की कुणाला प्रायव्हसी नाही किंवा कुणाला एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुणाला वेगवेगळं राहता येणार नाही, अशा पण पद्धतीचं नाही आहे. वेगळं सुद्धा आम्ही त्या घरात एकत्र राहू शकत होतो. पण सगळ्यांची तोपर्यंत आईंच्या कृपेनं सगळ्यांची घरं झालेली होती म्हणतात वेगवेगळी. आणि सासूबाई आणि सासरे ना कायम असेपर्यंत हेच म्हणायच्या, आम्हाला बाकी काही नको, आता तुम्ही आणि तोपर्यंत. आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्ही काही भांडणं होऊन बाहेर पडलो, ही सगळी आईंची कृपा होती म्हणतात. की भांडणं होऊन आम्ही बाहेर पडलोय किंवा काय, आजही आम्ही सगळ्या जावा, माझी नणंद वगैरे, आम्ही सगळेजण कार्यक्रमाला त्याच घरात एकत्र येतोय, छानपैकी कार्यक्रम करतोय. आणि कुणाचाही वाढदिवस असू दे, कुणाचं काही असू दे, आम्ही त्या घरात साजरं करतोय. तेही काय करून, भजन करून साजरं करतोय म्हणतात. भजन करतोय आम्ही एकत्र येऊन. आणि मग आईंना आधी हार वगैरे घालायचा, आईंना फुलं फळं अर्पण करायची, खूप छान नैवेद्य आईंना तयार करायचा. आणि मग आम्ही सगळेजण बसून खातोय. आजही कुणाच्याही मुलांचा वाढदिवस असू दे, मग हे जे आमच्या घरामध्ये सासू-सासऱ्यांनी आईंच्या कृपेनं जे पेरलं ना, ते आजतागायत आहे म्हणतात. आम्ही वेगळं झालोय, पण असं नाही की आम्ही एकामेकांची तोंडं बघत नाही, भांडणं. हे आमच्या घरावर आईंची कृपा आहे म्हणतात. का तर तेवढं माझ्या सासऱ्यांनी म्हणतात, अडचणी आल्या नाहीत अशा नाही, अडचणी खूप आल्या म्हणतात. एकट्यानं मिळवणं, एवढी मुलं 3-4 शिकणं. आणि खूप सगळी मुलं इंजिनियर आहेत म्हणतात. आणि जावईसुद्धा इंजिनियर मिळाला आहे म्हणतात त्यांना. मग हे सगळं आईंच्या कृपेवर फक्त होतं म्हणतात. का तर माझ्या सासूबाई आधीपासून म्हणतात, जे मंदिरमध्ये उपासना चालू असतात तशा पद्धतीनं घरामध्ये उपासना आमच्या असायच्या. आता प्रत्येकाच्या उपासना वेगवेगळ्या झालेल्या आहेत म्हणतात. पण आम्ही जोपर्यंत एकत्र होतो त्या घरामध्ये आम्ही सगळेजण वेगवेगळ्या टाईमला उपासना करायचो, सगळ्यांना एकत्र जमायचं नाही. पण माझ्या सासूबाई आईंच्या मंदिरमध्ये जशा पद्धतीनं उपासना चालू असायच्या, तशा पद्धतीनं घरात रोजच्या रोज त्या करायच्या. भले कुणी म्हणजे आम्हाला जसं जमेल सगळ्यांना, सुनांना वगैरे, तसंच कुणाला जमेल ते उपासनेला बसायचं सासूबाईंसोबत माझ्या. पण माझ्या सासूबाई मात्र म्हणल्या, सगळ्या उपासना घरी करायच्या. आणि मंदिरमध्ये फक्त आठवड्यातनं 2 आठवड्यातनं कधीतरी त्या मंदिरमध्ये त्या जायच्या, सेवेला वगैरे कधीतरी जायच्या. पण त्या घरात मात्र तिन्ही टाईमची उपासना जसं मंदिरमध्ये आहे ना तसं.
आमच्या घरामध्ये हा सुद्धा नियम होता म्हणल्या, की जसं आईंच्या मंदिरमध्ये प्रसादाच्या वेळा असतात, सकाळी नाश्त्याची जशी वेळ असते, दुपारी जेवणाच्या जशा, मग मुलं मोठी होत गेली, शाळांचे टायमिंग बदलत गेले. त्याच्यानंतर ऑफिसेस वगैरे ह्याच्यामुळं हे. पण संध्याकाळचं जेवण मरेपर्यंत माझे सासू-सासरे जाईपर्यंत ते फॉलो करत होते म्हणले. नंतर त्यांनी ते सगळंच बंद करून सगळं नियमानुसार फॉलो करायला लागले. का तर मुलं कमवतायत वगैरे. तर ते बरोबर 8:30ला नाश्ता करायचे, 12:30-1 वाजता जेवण करायचे, संध्याकाळी 7 वाजता जेवण करायचे, परत संध्याकाळी 9 ते 10 नित्योपासना करायचे. दोघं जण बसून करायचे म्हणतात. जसं त्यांनी सगळ्या गोष्टींमधून निवृत्त झाले तसे हे. आणि त्यामुळं मरण पण त्यांना आपण म्हणतोय ना, सेवेचा परिणाम असतोय. त्या म्हणत होत्या की सेवेचा परिणाम असतोय की शेवट गोड होतोय. इतकं म्हणजे तुम्हाला सांगू, 1 वर्षाच्या फरकानं दोघं जण गेले म्हणतात. पण आम्हाला कौतुक वाटतंय म्हणतात, की आम्हाला असे सासू-सासरे भेटले. एवढ्या सगळ्या मुलांना एकसारखं. आजही म्हणतात, माझी एकही जाऊ किंवा मी कुणीही असू दे, मुलगी जेवढं कौतुक करेल सासू-सासऱ्यांचं, तेवढंच आम्ही करतोय म्हणतात. म्हणजे मुलगी जेवढं आई-वडिलांचं कौतुक करेल, तेवढंच आम्ही सासू-सासऱ्यांचं करतोय. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं आम्हाला वागवलं असेल, विचार करण्याचं हे आहे म्हणतात. मग आता त्या बोलत होत्या, मी कशी मार्गात आले, ते खूप वेळानं सांगितलं. मी जसं अनुभव येतात त्या पद्धतीनंच मी सांगते. तर माझं ह्यात काही नाही आहे. तर त्या म्हणत होत्या, मी ज्यावेळेला मार्गामध्ये आले, त्यावेळेला ते चिकन, मटण वगैरे घरी असायचं म्हणल्या, नसायचं असं नाही. का तर पुरुष लोकं खायचे. आणि मग ते नंतर बंद झालं म्हणल्या. सासू-सासरे वगैरे माझे थोडे सासरे वारले त्याच्या आधी एक 3-4 वर्ष ते बंद झालं असेल म्हणतात. ते आणायचं घरी वगैरे. आता आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन आहे म्हणतात. तर त्या म्हणत होत्या, मग मी ह्यांची भजनं वगैरे चालू असायची. सासूबाई काय म्हणायच्या, "बसतेस का सकाळच्या सेवेला वगैरे?" काही नाही, मी नाश्ता करणार. तिथंच त्यांनी भजन करत असायच्या. मला काहीच वाटायचं नाही, लाजच वाटायची नाही म्हणलं. मी उठायची, नाश्ता करायची, बनवायची, करायची आणि निघून जायची. त्या म्हणायच्या, "थोडंफार तरी कर." म्हणजे त्यांचं एक कर्तव्य होतं ते त्या पार पाडायच्या. "थोडंफार तरी कर," असं म्हणायच्या. तर नाही, मला ते नाही आवडत. तुम्हाला आधीपासून माहिती आहे, ह्या गोष्टींसाठी मला फोर्स करू नका. हे असायचं आणि मी ऑफिसला वगैरे निघून जायची म्हणलं. माझ्या मिस्टरांनी पण कधी मला हे केलं नाही म्हणल्या, की असं तू करच वगैरे असं काही हे केलं नाही. पण तुम्हाला सांगू म्हणल्या, ज्यावेळेला लग्न झालं, लग्नानंतर म्हणल्या एक 8-9 महिने गेले असतील आणि माझी आई खूप आजारी पडली म्हणल्या. आणि डॉक्टरांनी पूर्ण आशा सोडलेली होती म्हणल्या. आईची माझ्या पूर्ण आशा सोडलेली होती, की ही राहणार नाही म्हणून. आणि जास्तीत जास्त तुम्हाला आम्ही सांगतो बोलले, की 3 ते 4 महिने त्याच्यावर या नाहीत राहणार. आणि हा अचानक धक्का बसलेला होता. मी खूप ढासळले म्हणतात. त्या काळामध्ये मला माझ्या सासरच्यांनी इतका आधार दिला म्हणतात. आणि माझ्या मिस्टरांनी खूप मला सपोर्ट केला आणि म्हणले, "काही होणार नाही. दवाखाने आहेत, ट्रीटमेंट्स आहेत." भले डॉक्टरांनी जरी आशा सोडलेली असेल, तरी पण देव ही गोष्ट आहे. तर तिथं आपण हात जोडायचे, तिथं आपण नतमस्तक व्हायचं. डॉक्टर म्हणजे काही देव नाही आहेत. सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे देवाकडे आपण हात जोडायचे आणि तिथं मस्तक ठेवायचं त्यांच्या चरणावर. त्यांनी करतील, तू नको काळजी करू. हे त्यांचे शब्द होते. आणि मग मी त्यांना त्यावेळेला बोललेले, तुमच्या आई करतील का? तुम्ही एवढं म्हणताय, तुमच्या आई करतील का? माझे मिस्टर म्हणजे 2 मिनिटं शांत बसले. मला म्हटले, "तू काय आईंचं केलीस का? मग आईंकडे कसं मागणार?" "मी करेन जन्मभर." "आई करतील का?" "तू सांगून बघ आईंना." मी तर माझ्या मिस्टर मला त्यावेळेला बोलले, "माझी तेवढी लायकी नाही आहे, माझी तेवढी हे नाही आहे."
कुवत नाही आहे की मी आईंना तुझ्यासाठी प्रार्थना करू. म्हणजे मी आईंना म्हणायचो का आई हिचं हे काम करा. मी करा नाही, आई कराल का म्हणून मी विचारेन. असं नाही का, तर तू जर काही करत असतीस तर मी हक्कानं म्हटलं असतं, आई एवढे वर्ष ती तुमच्या चरणाची सेवा करते, उपासना करते, करा तिच्यासाठी प्लीज, असं मी म्हटलं असतं. पण तू करत नाही आहेस, मी तुझ्यासाठी कसं बोलणार? तूच बोल आईंपुढं. आई खूप दयाळू आहेत आणि आई खूप जणांचा त्यांनी उद्धार केला आहे. आज बघतेस हे घर कशाच्या जीवावर उभं आहे. इतकं इतकं प्रेम, इतका एकोपा कुठल्या घरात तू बघू शकशील का? हे सगळं आईंच्या ह्याच्यावरती उभं आहे. हे ज्यावेळेला त्यांनी बोलले ना, म्हणतात माझे मिस्टर, त्यावेळेला मी आईंकडे प्रार्थना केली होती. आई, माझ्या आईला ना किमान एक 5-6 वर्ष तरी माझं मूल-बाळ तिनं बघावं. आत्ता संसार सुरू झाला आहे माझा, 8-9 महिनेसुद्धा झाले नाहीत. माझा आत्ता संसार सुरू झाला आहे. माझ्या आईनं माझं मूल-बाळ वगैरे बघावं. एवढं तरी निदान एक 5-6 वर्ष तरी माझ्या आईला, एवढ्या लवकर नका नेऊ आणि मी तुमची जन्मभर सेवा करेन. हे माझे शब्द होते आईंकडं. आणि तुम्हाला सांगू, खरंच आईची पूर्ण आशा संपलेली होती. तिचं पूर्ण हे झालेलं होतं म्हणतात. तर मी उपासनेला बसायला लागले म्हणतात. मी उपासना करायला लागले. आता मला ती सुरुवातीची उपासना सांगायची नाही म्हणतात, पण मी ती उपासना आजही करते म्हणतात आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती उपासना चालू राहणार म्हणतात. खूप समाधानाची गोष्ट की आई खरंच म्हणजे अशी नव्हतीच कंडिशन तिची. ऑपरेशननंतर राहील आई वाटत नव्हतं, पण आई राहिली तब्बल 7 वर्ष. आई अगदी व्यवस्थित राहिली. तिनं माझी मुलं-बाळं बघितली. आईंनी माझी इच्छा पूर्ण केली म्हणतात. तिनं माझी मुलं-बाळं बघितली. माझा सुखी संसार तिनं बघितला आणि 7 वर्ष ती आईंच्या मार्गामध्ये आणि आईंच्या मार्गामध्ये तिचा शेवट झाला. अगदी माझ्या आईचासुद्धा शेवट छान झाला. ह्या गोष्टीचं समाधान आहे म्हणतात. म्हणजे खूपच काहीच मिळालं नसतं आयुष्य, पण माझ्या गुरूंनी माझ्या आईला आयुष्य दिलं एक नवीन आणि त्या आयुष्यामध्ये त्यांची सेवा करून घेतली. ही खूप समाधानाची गोष्ट होती माझ्यासाठी आणि त्यामुळं का नाही आईंबद्दल इतका विश्वास मला असं वाटायचं कधी-कधी की मी एवढी नास्तिक होते. म्हणजे आधीचे काही संस्कार मुलांवर होतात काय आणि मुलं पण नास्तिक सुरुवातीला एखादा मुलगा माझा नास्तिक होईल का? पण माझी दोन्ही मुलं म्हणतात आईंच्या मार्गात आलेली आहेत. सगळं घर म्हणजे तुम्हाला सांगू, बरेच जण म्हणतात की नजर लागते वगैरे. सगळे आमचे पाहुणे लोकंसुद्धा म्हणतात की नजर लागू नये तुमच्या एकोप्याला आणि नजर लागू नये तुमच्या घराला, तुमच्या घरामध्ये इतकं हे. पण त्या म्हणत होत्या उपासना जिथं प्रचंड असेल का, तर नजर त्यावेळेला लागते की तुम्ही नुकतीच उपासनेला सुरुवात केली आहे किंवा तुमची उपासना कमी आहे आणि ते लगेच कुणाच्या तरी नजरेत येते, त्यावेळेला तुम्हाला ते नजर लागते. पण प्रचंड उपासना ज्यावेळेला तुमची होते आणि त्यावेळेला लोकांनी ज्यावेळेला तुमचं घर बघतात किंवा काहीही बघतात, त्यावेळेला नजर लागत नाही. त्या म्हणत होत्या नजर त्यावेळेला लागते ज्यावेळेला सुरुवातीची उपासना असते किंवा उपासना कमी आहे आणि लगेच लोकांच्या नजरेत आलं, लगेच प्रगती झाली आणि ती लोकांच्या नजरेत आली, तर तिथं नजर लागते. नाहीतर माझ्या सासू-सासऱ्यांची वर्षानुवर्षांची प्रचंड उपासना होती. 3 वेळेच्या उपासना माझ्या सासूबाई करत होत्या आणि त्यामुळं आमच्या परिवाराला नजर लागणं शक्य नाही. आणि त्याच्यानंतर सगळी मुलं आपल्या परिवारासाठी उपासना करायला लागली म्हणतात. सगळ्यांचे नेचर चांगले आहेत, त्यामुळं म्हणतात ह्या घराला नजर लागणं शक्य नाही. का तर इथं उपासना प्रचंड आहे आणि ती उपासना आमच्या सासू-सासऱ्यांपासूनची चालत आलेली आहे.
त्यामुळं त्यांचे संस्कार, आईंचे संस्कार मुलं विसरलेली नाही आहेत आणि उपासनेत कधी खंड नाही आहे. त्यामुळे आमच्या घराला, आमच्या प्रेमाला, एकमेकांच्या पूर्ण परिवाराच्या प्रेमाला कधीही नजर लागणार नाही, एवढा पूर्ण विश्वास आहे म्हणतात. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.